जरांगे पाटीलांच्यामुळे आज महाराष्ट्र पुन्हा एकदा एकत्र आलेलं आहे. त्या अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे की जरांगे पाटीलांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देणं आणि त्यामुळे आम्हाला असंही दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्र आज संबंध जरांगे पाटीलांच्या सोबत आहे. परंतु काही ठिकाणी अशा प्रकारचे वाद निर्माण केले जातात की आणि असं एक परसेप्शन महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे की कोकणामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा नाही. तर या संदर्भामध्ये आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्र जी भूमिका घेतो त्या भूमिकेचे सोबत कायम कोकण विभाग राहणार आहे. आणि म्हणून आम्ही जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये जे 20 तारीखचं आहे तर त्यांच्या पदयात्रेला आम्ही पनवेल येथे आम्ही त्याच्यामध्ये सामील होणार आहोत. कारण आरक्षणाचा लढा हा अनएंडिंग आहे. बऱ्याच वेळा मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नाने हुलकावणी दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नोकऱ्यांची उपलब्धता ही कमी होते. आणि जरी आम्हाला आरक्षण मिळालं तरी आज शासन हे वेगवेगळ्या ज्या त्यांच्या आस्थापना आहेत तर त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती करत आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसला काही आरक्षण लागू होत नाही. शासन आपल्या महामंडळं विकते आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आरक्षण जरी आम्हाला मिळालं तरी नोकऱ्यांची उपलब्धता नसणार आहे. आणि त्यामुळे आजचा जर मराठा समाज खऱ्या अर्थाने पायावर उभं राहायचं असेल तर उद्योगाची कास घेतल्याशिवाय त्याला तरणोपाय नाही. ह्या विचाराने आम्ही मराठा समाजाची उद्योग आणि व्यवसाय ही शाखा सुरू केलेली आहे आणि त्याचं आम्ही पुंडलिक दळवींकडे त्याचं जिल्ह्याचं नेतृत्व दिलेलं आहे. ते गेले कित्येक वर्ष ह्या व्यापार क्षेत्रामध्ये आहेत. जिल्हा व्यापारी संघाच्या ते पण सदस्य आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्या संदर्भामधला प्रदीर्घ अनुभव आहे. त्याच्यामुळे अशा अनुभवी व्यक्तीच्या गळ्यामध्ये आम्ही ही माळ टाकली. मराठा समाजाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुणबींच्या नोंदी सापडलेल्या आहेत. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून. आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी ही समाज आहे आणि त्याचे दाखले शासनाने लवकर द्यावे अशा प्रकारची आम्हाला शासनाला विनंती करायची आहे. कारण ही जी आकडेवारी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अद्याप अधिकृतपणे सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत किंवा जो कुणबी मराठा मराठा कुणबी या संदर्भातला जो कक्ष स्थापन केलेला आहे शासनाने त्या कक्षामार्फत सुद्धा आकडेवारी घोषित झालेली नाही आहे. त्याच्यामुळे ह्या जुन्या ज्या नोंदी आहेत ह्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. जे जवळजवळ कुणबी मराठा आणि मराठा कुणबी म्हणून जवळजवळ 1400पेक्षा जास्त नोंदी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडलेल्या आहेत. तर त्यांना जाऊन प्रशासनाने अलर्ट केलं पाहिजे आणि त्यांना दाखले द्यावेत अशी आमची मागणी आहे की मराठा आणि कुणबी याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा फरक नाही आहे. मराठा हाच कुणबी कुणबी हाच मराठा. गायकवाड आयोगाने सुद्धा त्याच्यावर ही भूमिका अधोरेखित केलेली आहे. त्याच्यामुळे आणि गायकवाड आयोगाला जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही जे निवेदन दिलेलं होतं त्यामध्ये सुद्धा आम्ही असंच म्हटलं होतं की मराठा हा कुणबीच आहे आणि त्याच्यामुळे कुणबीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करावी अशा प्रकारचं आपलंही निवेदन आहे. त्याच्यामुळे आमची पूर्वीपासून भूमिका अशीच आहे की मराठा समाजाला कुणबीमधनं आरक्षण दिलं जावं. आणि 1 जून 2004 रोजी खत्री कमिशनच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहेत अशा मराठा बांधवांना त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. तर शासनाने GRमध्ये दुरुस्ती करून कुणबीची तत्सम जात मराठाला मान्यता देण्यात यावी आणि मग मराठा समाजाला अधिकृतपणे कुणबीच्या अंतर्गत मराठाला समाजाला आरक्षण मिळेल आणि ते टिकणारं आरक्षण असेल कारण ते 50%च्या आतील आरक्षण मिळेल. उद्या होणाऱ्या 20 तारीख आंदोलनाला सिंधुदुर्गातून कशा प्रकारे नियोजन केलं आहे आपल्याला? आम्ही मगाशीच सांगितल्याप्रमाणे आम्ही 100 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची ज्या दिवशी आंदोलन पनवेलमध्ये पोहोचेल त्याच्या आदल्या दिवशी आम्ही एकत्रितपणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्ही निघणार आहोत. ज्यावेळी जरांगे पाटलांच्यावर हल्ला झाला प्रशासनाकडनं लाठीमार झाला आम्ही जबाबदो आंदोलन केलं. आम्ही जबाबदो आंदोलनामध्ये काय मागितलं तर मराठा समाजाला मुख्यमंत्री सांगतात दसऱ्याच्या दिवशी की मराठा समाजाला आम्ही सारथी दिली
मराठा समाजाला आम्ही EWS दिलं, पण आम्ही एवढीच आकडेवारीच मागितली की EWSचा लाभ मिळालेली किती मुलं आहेत, सारथीचा लाभ मिळालेली किती मुलं आहेत. आज अखेरपर्यंत प्रशासनाने ती माहिती आम्हाला दिलेली नाही. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, NNMSची जी शिष्यवृत्ती सारथीमार्फत दिली जाते त्याची गेल्या वर्षीची संख्या 60 होती. आम्ही जरा मागे लागलो म्हणून यावेळी 272 झाली, परंतु 272 ही संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिकणाऱ्या मराठा मुलांच्या प्रमाणामध्ये ही 5% पण नाही आहे. तुम्ही हे करायचं कोणी आहे? शासनाने एक GR काढला, त्याच्यामध्ये सारथीच्या सर्व योजना या ग्रामसभेमध्ये त्याचं चावडी वाचन झालं पाहिजे. किती ग्रामसभेमध्ये चावडी वाचन सारथीच्या योजनेचं झालं? एकाही ग्रामपंचायतीमध्ये झालेलं नाही. म्हणजे प्रशासनाची अशी भूमिकाच नाही आहे की मराठा समाजासाठी मराठा समाजाने लढवून मिळवलेल्या योजना त्या समाजापर्यंत पोहोचाव्या. त्याच्यामुळे हा सगळा आमचा असंतोष. आता तुम्ही बोलत नाही, आता मी त्याच्यामध्ये 1 जून 2004चा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयामध्ये खत्री कमिशनच्या अहवालानुसार ज्यांच्या कागदपत्रामध्ये नोंदी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आहे अशांना कुणबीची तत्सम जात म्हणून, कुणबी म्हणून नव्हे, हा लोक खूप म्हणजे तत्सम या शब्दाचा अर्थच समजून घेत नाही. कुणबीची तत्सम जात म्हणून ही त्यांचा समावेश झालेला आहे. जरांगे पाटलांचं एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाचा समावेश कुणबीची तत्सम जात म्हणून त्यामध्ये GR मध्ये समाविष्ट जर केली तर कुणबीमध्ये आपल्याला आरक्षण मिळू शकतं. 50% आतलं आरक्षण असेल आणि ते कायदेशीर असेल. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की अशा प्रकारे मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश झाल्यानंतर मराठा म्हणून अस्तित्व संपेल. माझ्याकडे आजही तुम्ही बघू शकता, दाखवून मी तुम्हाला, लेवा पाटील म्हणून आजही कुणबीमध्ये समाविष्ट असलेली ही धुळे जळगावमध्ये आढळणारी जात आहे. या जातीचे दाखले हे सुद्धा आजही लेवा पाटील म्हणूनच मिळतात. प्रतिभाताई पाटील त्यावेळी ज्यांनी ते केलं ते